नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये. आज आपण 8वी NMMSची जी एक्झाम झाली होती त्याचे संपूर्ण स्पष्टीकरण आपण इथे पाहणार आहोत. या अगोदर आपण गणित या विषयाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यासोबत पहा आता आपण सॅट हा काय तर स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट आणि सॅट याची आपण आन्सर की अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपला लेक्चरला. पाहिजे प्रश्न पहिलाच आहे, फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो, हे कशाचे उदाहरण आहे? तर गतीचे जडत्वाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 येथे बरोबर आहे. जर प्रत्येक विद्युत घटाचे विभवांतर 1.25 व्होल्ट इतके असेल तर खालील जोडणीत बॅटरीचे विभवांतर किती? पाहिजे किती बॅटऱ्या दिल्यात पहा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे ते आपल्याला काय करायचं होतं, 125 125 इंटू 5ने मल्टिप्लाय केलं जाऊन सर येत होतं 625. पहा सायनो कोबाल्मिन म्हणजेच काय तर जीवनसत्व B12. त्यानंतर पहा खाली दिलेल्या चौथा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायापैकी एक रेषीय प्रसरण क्रियेशी निगडीत सत्य विधाने ओळखून योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा. पहा तापमान वाढीमुळे तार किंवा सळीच्या रूपात दस्ताऐवजीच्या लांबीत होणारी वाढ बरोबर आहे. L2 = L1 इन ब्रॅकेट 1 + लॅम्बडा डेल्टा टी हे पण बरोबर आहे. लॅम्बडा स्थायू पदार्थ एक रेषीय प्रसरणात मानतात. लॅम्बडा हा स्थिरांक आहे, हेच असत्य चूक विधान आहे म्हणून ऑप्शन क्रमांक इथे फर्स्ट करेक्ट आहे ABC. पुढचा प्रश्न असा आहे, 1004 SZ वारंवारता म्हणजे काय? 1004 आवर्तने प्रति सेकंद होय. अनियमित परावर्तनासंबंधी खाली दिलेल्या विधानापैकी असत्य विधाने कोणते? पहा इथे 6वा प्रश्न. 6व्या प्रश्नाचं आता अनियमित परावर्तनासंबंधी सत्य विधाने पाहू आपण. ते खडबडीत पृष्ठभाग घडते बरोबर आहे. परावर्तित किरणाचे आपतन कोण समान नसतात हे पण बरोबर आहे. परावर्तित किरण विस्तृत पृष्ठभाग विखुरले जातात हे असत्य विधान आहे. परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत हे पण बरोबर आहे, म्हणजे अचूक असत्य विधान आहे ऑप्शन क्रमांक 3. नंतर पहा काच निर्मिती प्रक्रियेत टाकाऊ काचेचे तुकडे घातले गेल्यास मिश्रण कमी तापमानाला वितळते ऑप्शन क्रमांक 4. जहाजे व पाणबुड्या यांच्या बांधणीत डॅश डॅशचा वापर होतो, आर्किमिडीजचे तत्व ऑप्शन क्रमांक 3. 9वा प्रश्न आहे पहा, दिलेल्या आकृतीला अचूक नावे दर्शवणारा पर्याय निवडा. पहा इथे ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे, कारण की इथे ए पहा स्वरयंत्र आहे, नंतर B अन्ननलिका आहे, C स्वरतंतू आहे आणि D श्वास नलिका आहे. पहा प्रकाश विकिरणास डॅश डॅश रंगाच्या किरणांचे विकिरण सर्वाधिक होते ऑप्शन क्रमांक 2 निळा. पहा 11वा प्रश्न आहे, जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेला खगोलारी बिंदूला काय म्हणतात? तर ऊर्ध्वबिंदू म्हणतात. अणूच्या संयोजनाचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो? इलेक्ट्रॉनच्या संख्येशी असतो. 13वा प्रश्न आहे, राजधातूंच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचे. पहा ते मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळतात हे बरोबर आहे, हे असत्य विधान आहे. हवा पाणी उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो. कक्ष तापमान त्यांचे क्षरण होत नाही, राजधातूंचा बरोबर आहे. कक्ष तापमान त्यांच्यावर क्षरण होत नाही हे पण सत्य आहे. जड पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकांचा उपयोग होतो? आयसोटोप्स, ड्यूटेरियम. त्यानंतर कोणत्या धातूला रॉकेलमध्ये बुडवून ठेवावा लागतो? सोडियम Na. त्यानंतर मग पुढीलपैकी कोणत्या क्रियेला रासायनिक बदल म्हणता येणार नाही? काय तर स्प्रिंग ताणणे हा रासायनिक बदल नाही. पुढील रासायनिक सूत्रापैकी खाण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र कोणते? बेकिंग सोडा आणि NaCO3.
खालील गटातील वेगळा शब्द निवडा. सोडियम, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम यात काय ऑक्सिजन हा वेगळा शब्द आहे. पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजनचे वजनी प्रमाण किती असते तर ऑक्सिजन 8 आणि हायड्रोजन 1 म्हणजे 8:1. खालील गटातील वेगळा शब्द कोणता? पहा, हिलियम, आर्गॉन, निऑन हे काय तर डिस्क्रिप्टिव्ह गटातील आणि हायड्रोजन वेगळा आहे. एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण कोणत्या पद्धतीने वेगळे करतात? विलगीकरण पद्धत. पुढीलपैकी धातूचे शरण रोखण्यासाठी कोणती पद्धत उचित ठरणार नाही? पाण्यात बुडवून ठेवणे. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. यामध्ये हे पहा, बॅक्टेरी टोमॅटो विल्ट रोग होतो. पुरेबी करणं ही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन क्वेश्चन आहे. मे बी हा कॅन्सल होऊ शकतो. जास्वंद या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव कोणते? हिबिस्कस रोझा सायनेस. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? पहा, क्षय या रोगासाठी डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा, बरोबर आहे. अतिसार एकाच रोगासाठी जलसंजीवनी घ्यावी, बरोबर म्हणजे ORS. विषमज्वर या रोगासाठी BCG लस टोचून घ्या, बरोबर आहे. आणि असत्य विधान आहे, पुटकी या रोगासाठी कोलारा प्रतिबंधक लस घ्यावी. पुढीलपैकी हृदयविकार हार्ट डिसीज या रोगाचे कोणते लक्षण नाही? हार्ट डिसीजचे लक्षण लठ्ठपणा आहे, छातीत असह्य वेदना होतात, घाम पण येतो, अस्वस्थता, कंप जाणवणे हे लक्षण नाही. खालील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे? उदाहरण, फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात. हे काय तर समपरस्मनी धावनातील क्रिया आहे. खालीलपैकी कोणत्या अभ्यासासाठी सॅन्टियागो काझेर या शास्त्रज्ञाबरोबर कॅमिलो गॉल्गी यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले? चेतासंस्थेची रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ नर्वस सिस्टीमसाठी मिळालं होतं. खालीलपैकी रक्त घटकाचे चुकीचे कार्य कोणते? अल्ब्युमिन शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते, बरोबर आहे. फायब्रोनेज व प्रोथॅलेमस रक्त गोठण्याची क्रियेत मदत करतात, बरोबर आहे. ग्लुबिनेस क्षारांचा समतोल ठेवते, हे चुकीचं कार्य आहे. असेंद्रिय आयने चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण, हे पण बरोबर आहे. स्पिग्मा मॅनोमीटर नावाचे यंत्राने काय मोजतात तर रक्तदाब मोजतात. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? आसाममध्ये आहे. गॅन्टॅसिटी. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून त्याच्या वायूचा थर पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टी संरक्षण म्हणतात ओझोन लेयर. हरितगृह परिणाम करणाऱ्या वायूचा पुढीलपैकी गट कोणता? CO2, CH4, CFC, नायट्रोस ऑक्साईड. पुढीलपैकी असत्य विधान कोणते? असत्य, अवर्गीय आग थंडावा निर्माण करून विझवतो. बवर्गीय आग फेस येणाऱ्या अग्निशमन विझवली जाते. डवर्गीय आग पाणी विझवतात, हे असत्य विधान आहे. वर्गीय आग कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधकाच्या साहाय्याने विझवली जाते. पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना उशिरा फुले येतात. पहा, इथे ऑप्शनमध्ये तो पर्यायच नाही. उशिरा फुले येतात खालीपुढे नायट्रोजन, सल्फर आणि मॉलिब्डेनममुळे. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातील ठरावानुसार खालील बाबीवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यामध्ये चुकीचा पर्याय कोणता? यामध्ये शासकीय कार्यालयावर बहिष्कार घातला होता, न्यायालयावर बहिष्कार घातला होता, सरकारी शाळा महाविद्यालयावर बहिष्कार होता, पण स्वदेशी वस्तूवर बहिष्कार घातला नव्हता. म्हणून ऑप्शन क्रमांक 36-3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग कोणी घेतला? मानवेंद्र रॉय यांनी घेतला होता. दादरा नगर हवेली आणि पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली? आझाद गोमंतक दलाची. कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभागी महिला सत्याग्रहींची नावे दिली आहेत. यापैकी कोण कायदेभंग चळवळीत संबंधित नव्हते? पहा, यामध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय होत्या, अवंतिकाबाई गोखले होत्या, अरुणा सखोले होत्या, पण हंसबेन मेहता नव्हत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? मूकनायक. भारतातील शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिला व्हायसरॉय कोण होते तर लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर आहे
42 या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. हे विधान कोणी केले? पंडित नेहरू. आजच्या मध्य प्रदेशातील माळवा भागात आपली ठाणी मजबूत करण्यासाठी बहादूरने कोणाच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार पाठवले? चिमाजी आप्पा. पहा इथे 44 प्रश्न असा दिला आहे की पुढील घटनांच्या योग्य कालानुक्रम असलेला पर्याय निवडा. पहा इथं शिकागो धर्म परिषद झाली होती 1893 साली झाली होती. मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी 1848 सुरू केली होती. आर्य समाजाची स्थापना 1873 आणि हिंदू महासभेची स्थापना 1913. म्हणून कालानुक्रमाचा विचार केला तर ऑप्शन क्रमांक 2 सत्य आहे. चित्रामध्ये दाखवली व्यक्ती कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? खेडा सत्याग्रह. महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर साऱ्या राष्ट्राचे होते. हे उद्गार कोणाचे? पंडित जवाहरलाल नेहरू. अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? गदर या संघटनेची. नागपूर करारामध्ये 1956च्या संविधानातील दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) नुसार खालीलपैकी कोणत्या अटीचा समावेश नाही? विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नासंदर्भात मला फिक्स आन्सर माहिती नाही. 49 व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधीची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा आग्रह कोणी धरला? बॅरिस्टर सिना. भारतातील तरुणांनी उठा जागी व्हा ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश कोणी दिला? स्वामी विवेकानंद. खालीलपैकी कोणते कार्य सर्वोच्च न्यायालयाचे नाही? न्यायाधीशांची नेमणूक करणे. कनिष्ठ न्यायालयाने आपला अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयी आदेश दिला? परमादेश. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीच्या वयाची वर्ष. कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश म्हणजे परमादेश होय. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीच्या वयाची 35 वर्षे पूर्ण असली पाहिजे. 54 नंबर. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर 78 आहे. आणि विधानसभा जर विचारलं तर विधानसभा आहे 288. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? कायदेमंडळ कायद्याची निर्मिती करते हे चुकीचे विधान आहे. पण त्यामध्ये सत्य विधान पहा. कार्यकारी मंडळ कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतात हे बरोबर. न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करतात. कायदेमंडळ कार्यकारी न्यायमंडळ 3 शाखेचे परस्पर संबंध मंत्रिमंडळ ठरवते. भूखंड प्रामुख्याने या मूलद्रव्याने बनला आहे. कोणत्या? CR म्हणजे सिलिका व ॲल्युमिनियम. 57 महासागर तळरचनेचा योग्य क्रम लावा. पाहिजे योग्य क्रम काय? तर भूखंड मंच असतो अगोदर, नंतर खंडांत उतार येतो, नंतर सागरी मैदान, नंतर सागरी गर्ता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आहे. खालीलपैकी कोणता प्रवाह उष्ण प्रवाह नाही? सोमाली. ब्राझीलचा प्रवाह उष्ण प्रवाह आहे. गल्फ प्रवाह उष्ण प्रवाह आहे. ओडिशा उष्ण प्रवाह आहे. खालीलपैकी कोणते क्षेत्र सार्वजनिक सेवा गटात येत नाहीत? इमारती व घरे. टपाल कार्यालय येतात, रुग्णालय, शाळा येतात. 60 नंबर. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस काय म्हणतात? तर उपभू. जास्तीत जवळ असतो उपभू, लांब असतो त्याला अपभू. जोड्या लावा. पहा ढगांचे प्रकार आणि ढगांची साधारण उंची. एकचं सी ऑफ स्पाईक सी सिरस 7000 ते 14,000 मीटर. नंतर ॲल्टो स्टॅक्टस 2 डी 2000 ते 7000. नंतर न्यूवोस्ट्रॅटस 3 बी. आणि क्युमुलस विस्तार कमी जास्त असू शकते. कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होती? पहा इथं 15 ते 60 पण अचूक उत्तर आहे. काळी कापसाची मृदा या नावाने कोणती मृदा ओळखली जाते? 63/4 रेगुलर मृदा. 2 तासात पृथ्वीची किती रेखा उरते सूर्यासमोरून जातात? 2 तासात म्हणजे पहा 2 तास बरोबर किती मिनटं? तर 120 मिनटं. म्हणजे 120/4 केलं तर उत्तर येतं 30 रेखा उरते. 2010च्या जनगणनेचे भारतीय साक्षरता प्रमाण किती होते? 65/72.1. 66 नंबर. खालील पर्यायापैकी पर्वतीय वाऱ्यांची वैशिष्ट्ये नाही. पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो हे असत्य विधान आहे.
रात्री पर्वत शिखर जवळ थंड होते. दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो. पर्वतावर हवेचा दाब कमी असतो. 67 पृथ्वीच्या बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे क्षितिजमुखी प्रवाह तयार होतो. 68 खालील आकृती निरीक्षण करा व मासेमारीसाठी विस्तृत क्षेत्र कोणत्या अक्षराने दर्शविले आहे त्या अक्षराचा पर्याय निवडा. विस्तृत क्षेत्र हे आहे डीचं. ऑप्शन क्रमांक डी. सातबारा उत्तरामध्ये कोणता घटक आढळत नाही? वार्षिक जमा खर्च आढळत नाही. कार्याचा बोजा असतो. जमीनदाराच्या मालकी हक्क असतो. पिकाचे क्षेत्र असते पण हा आढळत नाही. 70 महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने डॅश डॅश रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली म्हणजेच MIDC. ऑप्शन 3 1 ऑगस्ट 1962 रोजी. विद्यार्थी मित्रांनो, चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.